विधान भवन परिसरात आग लागलेली, अग्निशमन दल आता घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले जातात। विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरच ही आगीची घटना घडली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरच आग लागली, नेमकी आग कधी लागली आणि कारण काय? नक्कीच कल्याणी, जी माहिती मिळते त्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरती ही आग लागलेली आहे आणि त्याच घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। खरं तर आज विधान भवनामध्ये VIP मुवमेंट्स आहेत, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोबतच इतर जे महत्वाचे नेते आहेत ते आज विधान भवनामध्ये आलेत आणि विधान भवनामध्ये आज गजबज पाहायला मिळते आणि अशाच शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्यामुळे या ठिकाणी चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते। आता बघणं महत्वाचं असणार आहे की नक्की आगीचं कारण हे शॉर्ट सर्किट आहे की इतर कोणत्या कारणामुळे ही आग लागलेली आहे। सीमा, नेमकी आग कशी लागली होती आणि आता परिस्थिती काय आहे? आग विझली आहे का? जी माहिती मिळते त्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली होती। आगीची याबाबतची माहिती मिळताच या ठिकाणी आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर लगबग असताना ही आग लागल्यामुळे या ठिकाणी चिंता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता बघणं महत्वाचं असणार आहे की नक्की कधीपर्यंत अग्निशमन दलाला या आगीवरती नियंत्रणाचं यश येईल। नक्कीच आपण बघतोय विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आगीची घटना घडली। विधान भवन परिसरात ही आग लागली, अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले जातात। सीमा, खरं तर आग लागलीये आणि विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरच ही आगीची घटना घडली, नेमकं काही नुकसान झाले का? त्याबाबतची काही माहिती समोर येते का? नक्कीच अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान या आगीमुळे झालं नसल्याचं कळतंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी जी आहे त्या आगीमुळे झालेली। तर विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आगीची घटना घडली, विधान भवन परिसरात ही आग लागली, अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा एक अंदाज वर्तवला जातो। या आगीमध्ये आता नेमकं काय काय नुकसान झाले हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर ही आगीची घटना घडली, विधान भवन परिसरात आग लागली, अग्निशमन दल आता घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो। या आगीमध्ये कुठलीही कोणाला इजा झालेली नाहीये, मात्र नेमकं काय काय नुकसान झालं हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे, कारण विधान भवनाच्या परिसरात ही आग लागली। राज्याचं महत्त्वाचं ठिकाण हे विधान भवन असतं आणि त्याच विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आज आगीची घटना घडलेली आहे। अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झाले, आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत।